त्याच्यात 150 टन माल पकडला. व्यापाऱ्यांनी 125 रुपये आणि 50 रुपये भावानं मागितला. लगेच मागितला. हा हा. किती पैसे झाले? 75. व्यापारी आल्याने इथंच बसायचं काम करत होतो संतरोपात. तो म्हणे मला भेटते का, तो मला भेटते. व्यापाऱ्यांची एकमेकांमध्ये काय व्हायची? स्पर्धा. हा जो बाग आहे, हा बाग किती वर्षाचा आहे? हा 13 वर्षाचा. 13 वर्षाचा. किती झाड आहे ही? हे 900 झाड आहे. आता रस्त्याने येताना आपण 2 बाग बघितल्या. हा त्या बाग तर सलावर गेलाय पूर्ण. हा. ते काय आहे? ते म्हणजे एवढे खराब का झाले? ते 3 वर्षाच्या अगोदर आम्ही STD वैदिक वापरलेलो. एवढा माल होता 200 टन आंब्याभार. एका झाडावर 36 लाखाला बाग विकला होता. त्याच्या अगोदर आम्ही रासायनिक खत देऊ आमचे झाड खराब झालं. तेव्हा एवढा मालच निघाला. मागची 12 वर्ष 10-15 टन. काय बात करता? आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही तोडण्याच्या मनात येत होतो. झाड हो. एका झाडात 7-7 किलो टाकलं. किती? एकदा टाकलं की दोनदा टाकलं? 2 वेळा टाकलं. मागच्या वर्षी एक बेसल डोस कमी करून टाकला. 30-36 लाखाचा 15 लाखावर आला. म्हणजे आपलं झाड जर श्रीमंत केलं त्याला दरवर्षी 200 टन माल निघते. 15 टन फक्त. 15-20 टन जास्त. 2 गाड्या किंवा 3 गाड्या. 3 वर्षापूर्वी किती गाड्या निघाल्या? 20 गाड्या. 200 टन. तोपर्यंत 3-4 गाड्यांच्या पुढे गाड्या कधी गेलाच नाही. नाही. केमिकलनं कर्जबाजारी झालो होतो. जमिनीमध्ये हवा, पाणी आणि माती या सगळ्या सोबत ठेवायचं काम फक्त सेंद्रिय कर्ब करतो. याला तणनाशक मारलं म्हणजे हे जे काही गळाले काही मोठे मोठे हे फक्त तणनाशक फवारल्याने गळाले. हे तणनाशक एवढे बेकार आहे. हा चारा जर गाईच्या पोटात गेला तिला लंपी होतो. जर झाडाला तुम्ही जर ताकद दिली तर ती माती सुपीक करतो. माझं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. व्हेरी गुड सर. हा व्हेरी गुड. म्हणजे हिरवं आहे तरी पण रस भरपूर आहे. रस भरपूर आहे. हे यंत्र आता काही कामाचे नाही. नाही काही. हे सगळे फेकून द्यायचे. हा विकून टाकायचे. आम्ही तर आमचं भाग्य समजतो. पाय लागली तुमच्या. त्याचे आशीर्वाद सगळे. त्याचे आशीर्वाद आहे म्हणून त्यांनी सिद्धी आपल्याला दिली. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी विनोद भीमरावजी देशमुख, राहणार धामणगाव, तालुका मुर्शी, जिल्हा अमरावती. आता हा जो बाग आहे हा बाग किती वर्षाचा आहे? हा 13 वर्षाचा. 13 वर्षाचा. किती झाड आहे ही? हे 900 झाड आहे. आता रस्त्याने येताना आपण 2 बाग बघितल्या. त्या बाग तर सलावर गेलाय पूर्ण. ते काय आहे? ते म्हणजे एवढे खराब का झाले? ते पाण्यामुळे म्हणजे ते वापरत नाही. पण त्यांचे बाग पूर्ण खराब का झालेले? फायटोथोरा आणि फायटोथोरा आला. केमिकल वापरतात. केमिकल ते पूर्ण केमिकल. आणि त्या बाग तर तो काही तुमच्यापेक्षा लहान आहे म्हणजे तरी पण खराब झाली. तुमची त्याच्यापेक्षा जास्त वयाची आहे तरी पण चांगली आहे. म्हणजे हा बदल का बरं आहे? आम्ही आता 4 वर्ष झाले याला रासायनिक खत अजिबात नाही. रासायनिक दाणेदार खत वगैरे काहीच नाही. याला फक्त आपलं वैदिक STD अनुदानाचं मार्गदर्शन आहे. म्हणजे तुम्ही याला रासायनिक खत बिलकुल वापरत नाही. ते लोक वापरतात. मग त्याचा परिणाम झाला की त्यांची बाग कमजोर झाली आणि सलावर गेली. दुसरी गोष्ट त्याला पालाच नाही, फुटच नाही आता. म्हणजे पाला बघितला तर ती डायरेक्ट नागलीच झाली झाडं. मग तुमची झाडं म्हणजे त्या मानाने चांगली आहे. त्यांच्या मानाने तुमचं काय मागचा कसा अनुभव आहे? मागचा असा अनुभव आहे. त्याच्या अगोदर 3 वर्षाच्या अगोदर आम्ही STD वैदिक वापरलेलो होतो. ओके. आणि एवढा माल होता का जवळजवळ 200 टन आंब्या होता. आंब्याभार. किती झाडामध्ये? एवढ्याच झाडामध्ये. 900 झाड. हे 900 झाड. आणि 900 झाडावर 200 टन म्हणजे एका झाडावर किती झाला? तो आता 1000 झाडं धरून घ्या. 200 किलो. 200 किलो. काय बात करता? म्हणजे 2 क्विंटल. 2 क्विंटल एका झाडावर. आणि 36 लाखाला बाग विकला होता. म्हणजे पहिल्या वर्षी काय काय टाकलं होतं? आम्ही ते STD वैदिकचं पूर्ण ते कृषी अमृत, RNPH सगळं मिक्स सारं मिक्स करून एका झाडात 7-7 किलो टाकलं. 7-7 किलो टाकलं होतं. किती? एकदा टाकलं की दोनदा टाकलं? 2 वेळा टाकलं. 2 वेळा टाकलं. म्हणजे एकदा पहिल्यांदा कधी टाकलं?
ते जेव्हा फूट होते तेव्हा टाकलं. म्हणजे कोणत्या जानेवारी कोणत्या महिन्यात. बाराला? जानेवारीत. हा. आणि दुसऱ्यांदा कधी टाकलं? नंतर 5 किलो टाकलं. 5 किलो टाकलं. हा. म्हणजे पहिल्या बाराला 7 किलो तेव्हा टाकलं. माल बनवण्यासाठी मग मृगाच्या साईजला परत तुम्ही हा. परत 5 किलो टाकलं. हा. पहिल्या वर्षी 2 बेसल डोस दिले हा. दाबजोर. हा. 3 वर्षापूर्वी तुम्ही पूर्ण बेसल डोस वापरला. हा. आणि त्यावेळेस तुमचा बाल एका झाडावर 150-200 हा. किलो. हा. आणि मग बाग तुम्ही 36 लाखाला दिला. हा. तो पहिला वर्ष. हा. मग त्याच्या अगोदर काय अनुभव होता? त्याच्या अगोदर आम्ही रासायनिक खत देऊ हे आमचे झाड खराब झाले, सलाटले होते. आणि माल किती निघायचा हो तेव्हा? तेव्हा एवढा मालच निघायचा नाही. तरी किती निघत होता मागची 12 वर्ष? 10-15 टन. शायनिंग नाही राय सर अगोदर. हो. काय बात करता? हा. चमक वायबर तयार होय, चमक नाही राय मला आता जशी आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही तोडण्याच्या मध्ये तिथेच होते झाड झाड. हो. कधीची गोष्ट ही 3 वर्षापूर्वी. हो. म्हणजे 3 वर्षापूर्वीपर्यंत तुमचा बाग किती वर्षाचा होता? 10 वर्षाचा. 10 वर्षाचा. म्हणजे आता 13 वर्षाचा. हो. मग 10 वर्षापर्यंत तुम्ही काय म्हणता 15 म्हणजे 150 क्विंटलच्या पुढे निघालाच नाही? नाही नाही 15 टन फक्त? 15-20 टन जास्तीत जास्त. 20 टन. हा. 2 गाड्या किंवा 3 गाड्या. 3 गाड्या. 30 टन. आणि मग 3 वर्षापूर्वी किती गाड्या निघाल्या? त्यानंतर मग नंतर आता 3 वर्षापूर्वी 20 गाड्या. आम्ही पाहिलं बघा. हो. 200 टन हो. निघाला म्हणजे हा, 20 जरा- गाड्या. 200 आणि टन generally माल निघाला तोपर्यंत होता. 3-4 गाड्यांच्या पुढे नाही, गाड्या कधी नाही. गेलाच नाही. नाही नाही. म्हणजे सहीच म्हणजे संत्र खराबच नाही सर. एक पण खराब नाही झालं. नाही खराबच नाही झाला. व्यापारी आल्याने इथंच बसायचं काम करत संत्रपात. तो म्हणे मला भेटते का, तो मला भेटते. का हो? हा. व्यापाऱ्यांची एकमेकांमध्ये काय व्हायची? स्पर्धा. पडद्यावरची. का तो म्हणे मला मिळतं का? हा तो म्हणा. म्हणजे पंचकृषी अशी बागच नाही. हा. 2 बेसोडोसचा चमत्कार. हा. किती खर्च केला होता त्यावर्षी आता त्या एसटी वैदिकवर? जवळजवळ 1-1.5 लाख रुपये खर्च झाला. 1.5 लाख रुपये. हा. 1.5 लाख रुपये खर्च केला, डायरेक्ट 36 लाख रुपये. हा. हो. यावर्षी अशी कंडिशन मृग बाराची. मागच्या वर्षी मग काय थोडा नाही केलं? कमी आला 15 लाखाला. मग मागच्या वर्षी काय बेसोडो टाकला होता? हाच टाकला होता ना. एकच टाकला होता फक्त. एक- हा, म्हणजे मागच्या वर्षी एक बेसोडोस कमी करून टाकला. तर मग तो डायरेक्ट 30-36 लाखाचा 15 लाखावर आला. म्हणजे आपलं झाड जर श्रीमंत केलं हो. तर त्याला दरवर्षी 200 टन माल निघते दरवर्षी. आणि तुम्ही त्याला जर थकवलं, समजा मागच्या वर्षी मला सांगा पहिल्या वर्षी तुम्ही 2 बेसल डोस टाकले, हम्म. मग तुम्हाला जर 36 लाख मिळाले होते तर तुम्ही मागच्या वर्षी 3 लाख रुपये टाकायला पाहिजे होते ना त्याला. हो. बरोबर आहे. मग इथे आपण काय होतो? कमी पडतो. कमी. चुकतो. आपण चूक करतो. म्हणजे तुम्हाला जर देवाने दिले, ज्यांनी तुम्हाला दिलं त्याला आणखीन जर त्यांनी तुम्हाला जास्त दिलं तसं तुम्ही पण त्याला त्या- जास्त द्यायला पाहिजे. बरोबर आहे का? चूक आहे. म्हणजे मागच्या वर्षी जर यांनी पहिल्या वर्षी त्यांनी 1.5 लाख खर्च केले, मागच्या वर्षी फक्त 30-40 हजार केले, ते 1.5 लाख जर परत 1.5 लाखाच्या ऐवजी 3 लाख खर्च केले असते आणि 4 बेसल डोस केले असते तर मागच्या वर्षी 300 टन माल निघाला असता. लक्षात येईल तुमच्या? बरोबर. आणि कारण झाडाचा आकार तेवढा आहे ना. मग यावर्षी तुम्ही आता काय केलं परत? तर आम्ही आंब्या घ्यायसाठी जानेवारी महिन्यात याला 5-5 किलो आपण पहिला बेसल डोस किती टाकला होता तुम्ही? 8वा 7 किलो. हो. किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी. नंतर तुम्ही 5 किलो टाकला. नंतर आता किती टाकला परत? 5 किलो टाकला. 1 वर्षाच्या गॅपनी. हो. मग तो परत किती किलो पाहिजे होता? आता 10 किलो 10 पाहिजे. किलो पाहिजे होता. आता मला सांगा, तुम्हाला माल दिसतोय, काय वाटतं तुम्हाला किती माल निघेला? हा आम्ही याच्यात 150 टन माल पकडला. 150 टन हा. पकडला. व्यापाऱ्यांनी 125 रुपये. 125 क्विंटल पकडला. बरं. हा हा. आणि 50 रुपये भावानं मागितला. लगेच मागितला? हा हा. आत्ताच? 60 रुपये 62 रुपये झाले. आता थोडेसे 5-7 हजारांना कमी नाही. बर बर यांच्याकडे आंबे आहे, यांनी 32 रुपये किलोने विकला काल. बर बर. हा 70 टन आहे सर. बर बर यांच्याकडे. बर बर. मग तुम्ही आता तुम्ही किती बेसल डोस टाकले? आमचे 2 झाले. तुमचे 2 झाले. मग माल कसा निघाला? माल चांगला आहे ना. मग रेट लगेच वाढला. हा. आता मला सांगा, 150 जर टन निघाला आणि जर 50 रुपये बाजार गेला तर किती पैसे झाले? 75. यंदा होणे आहे सर त्याला. सर कुठे पैसे ठेवणार एवढे? नाही आम्ही त्या केमिकलनं कर्जबाजारी झालो होतो. मला म्हणजे त्याचे आता काय सांगू आता. आम्हाला सर कृषी सेवा पैसे देतात तर आम्ही मॅट होऊन जातो. हो. हा फवारा तो फवारा. कारण हे रासायनिक. ते उधारीच राही की नाही, उधारीत राही तो की देत नाही. गेला आम्ही टाकत गेलो, तो देत गेला आम्ही कर्ज आता भरतो. हे नाही आणला सर, आमची तेलाची सोय नाही लागे मग त्याचे म्हणजे सत्य बोलायचं आहे. काय 1800 रुपये कायची सोय नाही? तेलाची नाही लागे. जेव्हा कृषी केंद्रावाले जे त्याचे जास्त लागे ना सर. मार्च एंडिंग आला का चलो देव हमारे. मग सर एकटा करून घ्या तुमच्यावाले. मग बर. आम्ही आता वरते पाहत. बर. आम्ही सारे शेतकरी टाकले साव काही विषय बरोबर बरोबर. पण हे तुमचं म्हणजे कर्ज एवढं झाले. होतच. आणि ते आता SCDD ने आणि तुटलं. मध्ये 5 वर्षापूर्वी
थेंबही नव्हतं आमच्या विहिरीला बोरला. काय झालची जमीन आहे? म्हणजे आमचे बोर माझ्या तुम्हाला शेतामध्ये एक गंमत माहिती आहे का? 5 बोर आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो हा. मी. तुम्ही जर SCT वैदिकवर हो जर ही बाग जर पूर्ण 4 डोसवर जर पिकवली हो तर तुम्हाला एक थेंब पाणी टाकणे नाही. आजूबाजूला अख्खा दुष्काळ पडला तरी. अजून एक ऐका, हे एक झाड 10,000 लिटर पाणी साठवून ठेवतं खाली. किती? 10,000. फक्त त्याला साठवून ठेवायला काय पाहिजे? जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब पाहिजे. बरोबर. सेंद्रिय कर्ब जर होय तर ते त्याच्या मुळाच्या एरियामध्ये एवढी सावली आहे ना, एवढ्या सावलीमध्ये खाली तुम्ही 10 फुटाची एअर खोदा, ती अख्खी ओली निघणार. बरोबर आहे. आणि हा ओल जे आहे, जर हे झाड या झाडाला जर मिळले तर ह्या वावरामधून एक थेंब पाणी कुठं जात नाही. आणि ही बाग तुम्ही वर्षभर पाणी टाकू नका, एक थेंब पाणी देऊ नका, तिला ड्रिपनी देऊ नका, काही देऊ नका, बाग एक नंबर राहणार. मग हे 15 वर्षाची बाग झाल्यावरती फायदाच आहे ना. ॲटो मोडमध्ये चालते ती. तुम्हाला काय करायचं नाही, फक्त बेसल डोस टाकायचा आहे. म्हणजे हिला टाकायला पाहिजे 4 बेसल डोस, तुम्ही टाकले फक्त 1. बरोबर आहे. आणि मग तुम्ही काय म्हणता का पाणी पुरत नाही? लक्षात ठेवा, मातीमध्ये 3 घटक असतात. पहिलं म्हणजे 45% असते माती, त्याच्यामध्ये खनिजे असतात. त्याच्यामध्ये 25% पाणी असतं आणि 25% हवा असते. आता ते 25, 50 आणि 45 झाले 95. आणि वरचे 5% त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब पाहिजे. किती? सेंद्रिय कर्ब. जर सेंद्रिय कर्ब जर असेल, जमिनीमध्ये हवा, पाणी आणि माती ह्या सगळ्यांना, बरं का हो, ह्या सगळ्यांना सोबत ठेवायचं काम फक्त सेंद्रिय कर्ब करतो. तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब ही अशी गोष्ट आहे का ती त्या सर्व घटकांना एकत्र धरून ठेवते. म्हणजे जर तुम्हाला उदाहरण सांगायचं ठरलं तर मातीत जर हे सेंद्रिय कर्ब नसेल तर ती माती लगेच वाळून जाते. रासायनिक खताची माती लगेच वाळून जाते आणि पाऊस झाला का चिखल होते. सेंद्रिय कर्ब जर असेल, तुम्ही उकिरड्याचं उदाहरण घ्या. उकिरड्यामध्ये आजूबाजूची सगळी माती वाळून जाते. कडक उन्हाळ्यामध्ये उकिरडा उकरा खसा नसमध्ये काय कसा असतो? नरम. ओला असतो. ओला असतो का नसतो? ओला असतो. राईट. म्हणजे शेणाचा गोवऱ्याचा जो खत असतो तो उन्हाळ्यात तुम्ही किती मोठ्या उन्हाळ्यात जर उकरला तरी मध्ये ओलाच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा धरून ठेवायची काय असती? क्षमता असते. तसं तुम्ही जर याच्यामध्ये 4 बेसल डोस भरले तर ते नुसतं झाड चांगलं करत नाही, ते मातीमध्ये पाणी धरून ठेवतं. मग आपल्या बापजाद्यांनी त्या काळामध्ये हे झाड का निवडलं असेल? ते हुशार होते, ते ऋषीमुनींसारखं ज्ञान होतं त्यांना दूरदृष्टी होती. त्यांना का सायंटिस्ट येऊन सांगत नव्हते? नाही. बरोबर आहे. पण त्यांनी रासायनिक खतं नव्हते वापरले. म्हणजे पहिला मुद्दा काय? रासायनिक खतं बंद करा. दुसरा, वैदिक आपल्याला परत दिलं परमेश्वराने, तर हे तुम्ही भरपूर टाका, याची हायगाई करू नका. मग RNPH आणि कृषी अमृत, ह्या झाडालाचं वय किती आहे? 13 वर्ष. तर याला 13 किलोचा डोस पाहिजे. पण आम्ही सांगत का नाही? तुम्ही घाबरून पळून जाल. तुम्ही 5 किलो बळजबरीने टाकताय. 13 किलो सर. मग किती याच्यात? 3 डोस करायचे 13 किलोचे. तुम्ही जर 13 किलोचे 3 बेसल डोस टाकले ना, माझा शब्द एक थेंब पाणी भरायचं नाही. सर पावसाळ्यात पाणी पकवून ठेवून काय? नाही. काही प्रॉब्लेम नाही. जास्त आमच्या आता जमीन अशी आहे. हे बघा, एक लक्षात ठेवा, निसर्गाचा नियम असा आहे, समजा पाणी जर कमी झाला तर ते एवढंच ओलं करून ठेवणार, जास्त झाला ते खाली ओलं करून ठेवणार, आणखीन जास्त झाला ते आणखीन खाली ओलं करून ठेवणार, जास्त झाला आणखीन खाली ओलं करून ठेवणार. म्हणजे जसं विहिरीला पाणी जास्त आल्यावर विहीर जास्त भरत चालते, तसं तुमचं पाणी खोलवर खालीवर जाणार, तुमच्या झाडाला ते जास्त नाही होणार. मातीचे लेअर असतात, वरच्या लेअरमध्ये पाणी थांबत नाही, याच्या देऊन खालच्या लेअरमध्ये पाणी थांबतं आणि खालच्या लेअरमध्ये पाण्याचं नुकसान होत नाही. वरच्या लेअरमध्ये जर पाणी साचलं तर पांढऱ्या मुळ्या सडतात, पांढऱ्या मुळ्या वरच असतात. खाण्यापिण्याचं तोंड वर आहे. तुमचं शरीर झाडाचं अख्खं पाण्यात असलं तर काही नाही होत झाडाला. झाडाचं पांढरं मूळ पाण्यात नाही गेलं पाहिजे. आणि केमिकलवाल्यांचं काय होतं, पांढरं मुळच पाण्यात जातं आणि सडून जातं. तुम्ही आता समजा हे याला तणनाशक मारलं, बरोबर आहे की नाही? पहिले ग्रास कटर केलं मी. बरोबर आहे. मागच्या वर्षी काय केलं? 2 वर्षापूर्वी ग्रास कटर केलं होतं मी. त्यावेळेस तुमची बाग खूप 300-200 टन आली, त्यावेळेस तुम्ही ग्रास कटर मारला होता, बरोबर आहे. आता तुम्ही तणनाशक मारलं नाही, पहिले केलं मी, पण ते मजूर जात नव्हते आतमध्ये, ते साप वगैरे दिसत. नाही. ते बघा, त्याला तुम्ही आयडिया सांगतो. मग ह्याच्याकरता तुम्ही ट्रेनिंग करत जा. तणनाशकांनी होणारं जे नुकसान आहे ते तुम्हाला लगेच दिसत नाही, ते नंतर दिसतं. आता बाग फार मोठा आहे त्याच्यामुळे लगेच दिसत नाही, गळ होते. आता तुमचे जे मोठे मोठे फळ आहे ते गळून गेले असतील पहा. मगाशी तुम्ही फेकले नाही 2-3, बघा ते इथे खाली आहे. म्हणजे हे जे काही गळाले काही मोठे मोठे, हे फक्त तणनाशक फवारल्याने गळाले. हे तणनाशक एवढं बेकार आहे, हा चारा जर गाईच्या पोटात गेला तिला लंपी होतो, एवढं डेंजर आहे. तणनाशकाचा चारा गायांच्या पोटामध्ये गेला तर त्यांना काय होतो? लंपी होतो. आता हा माल तुमचा गळाला, तो तयार होता आला, तुलाच गळून गेला.
कारण झाडाला काय बसला? शॉक. शॉक बसला. शॉक बसल्यामुळे झाडाने काय केलं, जो तयार झालेला माल लगेच सोडून दिला. आलं लक्षामध्ये? म्हणजे किमान हे तयार तर झाले म्हणून त्यांनी सोडून दिलं, पण जर जास्त प्रमाणात जर शॉक बसला तर हा कच्चा मालसुद्धा खाली येणार, आणखीन जादा शॉक बसला तर पानंसुद्धा खाली येणार. म्हणजे पहिला मोठा, नंतर बारीक, नंतर पानं, आणि शेवटी जास्त शॉक बसला तर काड्यात जळून जाणार. म्हणजे तणनाशकाची एवढी डेंजर इफेक्ट आहे. तणनाशक बिलकुल मारायचं नाही. आपलं हेल्थ फायटर आहे ना, हेल्थ फायटरनी पूर्ण फवारा मारायचा, एक सापमध्ये येणार नाही. आता हे जे तुम्ही उघडं केलं ना, आता तुमच्या मातीवर जर फिरलं, तुमची माती नरम लागते बघा, खाली लागते का? खाली फिरल्यावर माती कशी गादीसारखी लागते ना, ही तणनाशकांनी कडक होते, रासायनिक खतांनी कडक होते. बरोबर आहे? तुम्हाला माती कडक पाहिजे का नरम पाहिजे? नरम. आता हे जे वर पांढरं झाले, कडक झाली ना, ती तणनाशकाने तिने काय केलं, वर थाळ धरली, चोकोप केलं. ते खालच्या जीवाणूंना त्रास होऊ नये म्हणून. आलं लक्षामध्ये? आता इथं जर केमिकलचा वापर असता तर खालपर्यंत माती खराब झाली असती. म्हणजे SCT वैदिक तुमच्या जमिनीमध्ये किती मोठं काम करतं हे तुमच्या कल्पना पण नाही आहे तुम्हाला. माणूस नाश करायचं काम करतो, निसर्ग वाचवायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे? काय म्हणले तुम्ही, 15 टन माल निघत नव्हता, 15-20 टन. आणि बाजार काय मिळायचे त्याला? तेव्हा भाव 20 रुपये 30 रुपये. नाही 30 रुपये कुठं, 15-18. बरोबर आहे? म्हणजे 2-2.5 लाख रुपये व्हायचे. बरोबर आहे की नाही? मग 2.5-3 लाख रुपये जिथं व्हायचे तिथं तुमचे किती पैसे झाले डायरेक्ट? 30-40 36 लाख रुपये. आणि यावर्षी तुम्ही तर डायरेक्ट 75 लाखापर्यंत व्यापारीच म्हणताय, तुम्ही नाही म्हणत आहे, व्यापारीच म्हणताय. मग मला सांगा, एवढं मोठं उत्पन्न देण्याची क्षमता ज्या झाडांमध्ये, त्या झाडांची आपण काळजी पण तशीच घेतली पाहिजे. मग याला एक नंबरचा नियम, तणनाशक मारणे नाही. मग गवत जर झालं तर ब्रश कटरने कापायचं, जर नाही झालं तर तसंच राहून द्यायचं. जर समजा याच्यापेक्षा बारीक गवत आहे तर ते मारायचं नाही. प्रत्येक गोष्ट निसर्गाने काय केली आहे, विचारपूर्वक केलेली आहे. मग ह्या मातीवर गवत काय येतं, कारण उघड्या मातीवर डायरेक्ट सूर्यप्रकाश जर पडला तर माती नापीक होते. म्हणून माती उघडी राहू नये म्हणून निसर्ग सारखं काय करतो, तुमचे आभार तर कमीत कमी एवढे मानायला पाहिजे की तुम्ही मध्ये नाही मारलं इथं. बरोबर आहे ना? खरं आहे का? झाडाच्या खोडाजवळ एकदम खोडाजवळ. हां, नाही खोडाजवळ मारलं नाही बघा ना तुम्ही. नाही ते मारलं. खोडाजवळ शिल्लक ठेवले, तेवढे उपकार म्हणायचे तुमचे मारणाराचे. नाही तर खोड व्हायचं का सर? हो, तुम्ही जर खोडावर मारला असता तर लय मोठा शॉक बसला त्याला. बरं सर, उदीमचं कसं मग? काय उदीम करायचं कसं? हे मशागत काही गरज नाही ना. का करायची तुम्हाला मशागत? आम्ही करत नाही. का करायची मला सांगा. मला सांगा, ऋषी मुनी साधू संत हे सगळे लोक कधी दाढी करता का? नाही. त्याची दाढ्या काय वाढलेल्या असतात. का बरं? जे निसर्गाने दिलं तसंच राहता म्हणून ते काय साधू संत. तसं आपल्या बागा ज्या हे ऋषी मुनीच असतात. वडाचं झाड म्हणजे ऋषीच असतो. बरोबर आहे ना? असं म्हणतात, जिथं ऋषीने तपश्चर्या केली तिला वडाचं झाड उगतं, असं जुने लोक म्हणतात. मग मला सांगा, हे जे झाड आहे हे एक प्रकारे साधू संतचे एका जागी. बरोबर आहे? मग हे साधू तुल्य, ऋषी तुल्य झाडं. म्हणून बघा, वडाच्या झाडाची सगळेजण पूजा करता, पिंपळाच्या झाडाची करता, आंब्याच्या झाडाची करता, मोठ्या झाडाची करता ना. म्हणजे आता जर ही झाडं 13 वर्षात झाले, विचार करा, 13 वर्षाचं पोरगं झाल्यावर तुम्ही त्याची किती काळजी घेता. तसं या झाडाला स्वतःला कसं जगायचं हे सगळं कळलेलं आहे. तुम्ही याला फक्त त्रास देऊ नका, बाकी सगळी काळजी घेईल ते स्वतःच. त्रास देणं झालं, त्याला तुम्ही त्रास देऊ राहिले. हे गवत त्यांनी जन्माला घातलं होतं. आता तुम्ही खतकूट टाकलंय इथं, बरोबर आहे? आणि माती कुठली नरम झाली? इकडची. कशी काय नरम झाली? कारण याच्यामुळे सगळी का पसरल्या. त्यांनी तिथलं खत घेतलं आणि सगळी का पसरवलं. कुणी? झाडाने. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जर झाडाला तुम्ही जर ताकद दिली तर ती माती सुपीक करतं. माझं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. झाडाला जर ताकद दिली तर ते माती काय करतं? सुपीक करतं. आणि आपण हे बी माहिती आहे, ही ताकद जर झाड सशक्त असेल तरच. आणि त्या झाडाला सशक्तपणा कशा ओळखायचा? ही पानावर चमक आहे का? तुमच्या पानावर कशी चमक आहे? कशी चमक आहे बघा, तेल लावल्यासारखी. माल कसा आहे याच्यावर? हा माल किती बघा, किती माल आहे हा. नुसती चमक नाही तर मालाला पण काय आहे? सगळे गुलाबजाम लटकले सगळे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आणि एक गुलाबजाम केवढ्याचा तुम्ही सांगितलं मगाशी मला. बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे, जर तुम्ही झाडांची काळजी जर घेतली SCT वैदिक बरोबर, तर कोटी रुपये म्हणजे किरकोळ गोष्ट आहे. तुम्ही याला जर 2 बेसल डोस टाकताय तर तुम्ही आता जो म्हणताय ना त्यापेक्षा डबल माल निघाल. झालं पैसे वाले तर आमचं मग कमजोर लोकांना काय करावं? कमजोर लोकांनी 100 झाडं करायची. सिंपल. तुम्ही स्वतः सांगता ना कमजोर आहे, तुम्ही 100 झाडं धरा ना. तुमच्या का 1000 असू द्या,
तुमच्याकडं 1000 असू द्या, तुम्ही काय करा, फक्त 100 झाडं धरा. का? 100 झाडांचे तुमचे समजा जर माल चांगला काढला 200 किलो, समजा किती वर्ष झाले तुमचे? 13-14 वर्ष तुमचे 13 वर्षाचे 100 झाडे. 100 झाडांना कमजोर आहे सर. 100 झाडांना तुम्ही समजा जर एका झाडाला 500 रुपये खर्च केला, 500 रुपये खूप झाला, 200 रुपये जरी केला तर किती होईल? 20,000 रुपये. तुमची ऐपत आहे की नाही? 20,000 रुपये करा त्या 100 झाडांना. पण त्या 100 झाडांना जर 100 किलो माल आला तर केवढा झाला तो? बरं 30 रुपये. तर एकाचे 3,000 रुपये झाले. तुम्ही खर्च किती केला? 200-300 रुपये. 300 रुपये धरा, बरोबर आहे. म्हणजे त्या 1000 झाडांचे तुमचे पैसे किती झाले? 100 झाडांचे 3 लाख रुपये, बरोबर आहे. त्यातलं भांडवल काढा 1 लाख रुपये, मग सगळ्याला करा, त्यातूनच कमवा, त्यालाच द्या. पण अख्ख्याला नका करू, थोडं अख्ख्याला करू नका. गरीब शेतकऱ्यांनी थोड्या झाडांना करा, श्रीमंत शेतकऱ्यांनी सगळ्या झाडांना करा. गरीब शेतकऱ्यांनी थोड्या झाडांना करून श्रीमंत व्हा, परंतु तुम्ही सगळ्या झाडांना थोडं देऊ नका, थोड्या झाडांना सगळं द्या. त्याच्यानंतर दुसरा बेसल डोस तुमची ऐपत नाही आहे, मग कृषी अमृत आणि SSM टाका, सम्राट शक्ती मिरॅकल. म्हणजे तुम्ही जर पहिल्या वर्षी 2 बेसल डोस टाकून जर एवढं उत्पन्न कमवलं, मागच्या वर्षी 1च टाकला तेवढं कमवलं, यावर्षी तुम्ही जर 3 बेसल डोस टाकले तर पुढच्या वर्षी या झाडाला 300 किलो माल निघतो. यावर्षी टाकतो ना 3, 1 झाला 2 टाकतो. जर तुम्ही आणि ते पूर्ण टाकायचे ताकदीने, माल बनला पाहिजे. माल काय तुम्ही म्हणाल कमाल बनेल. हो, झाडे जमिनीवर येतील असे, एवढी ताकद येईल. स्टील सारखे लाकडं होतील, हे स्टील सारखे, एक झाड नाही मोडणार. वा वा वा. हो, करा तुम्ही, करून बघा. तुम्ही अनुभव घेतलाय, मी काय सांगायचं तुम्हाला, बरोबर आहे ना. ते चित्र तुम्ही पाहिलंय ना, व्यापारी वेळेत निघाले होते, परत निघतील. बघा, लोकांकडं 15 वर्षाचे 13 वर्षाचे झाडं नाही आहे तर ते जीव गेलेले पार. तुमच्या झाडामध्ये जीव आहे, त्याला आणखीन जीव द्या, त्याचा जीव घेऊ नका. बरं, आमचे झाडं अशा त्याच्यात जीव येईन का मग सर? हो, येईन ना. आता यांचा आला ना, बघा ना, यांच्या झाडात काय आला? जीव. आणि त्याला माल पण आला भरपूर, बरोबर आहे. ते झाडात ते तुम्ही त्याला जेवढं ताकद द्याल, फक्त काय आहे, केमिकल देऊ नका. केमिकलने त्याला झटका बसतो. आम्ही सुपर फॉस्फेट टाकत असतो. मी काहीच नाही टाकायचं, काहीच नाही. केमिकलचा एकही दाणा घ्यायचा नाही. केमिकल टाकलं का तुम्ही सत्यनारायणच्या पूजेमध्ये मटणाचा खडा टाकला, एवढं पाप होतंय बा. सत्यनारायणची पूजा घालायची आणि एक मटणाचा खडा टाकायचा, त्या पूजेला काही महत्व राहिलं का? इडजन होऊन जाते त्याचं. एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने करा. पहिला ब्रश कटर मारला ना, ब्रश कटरच मारायचं. ब्रश कटरचं मस्तपैकी मशीन बी मिळते एक, एवढे आहे ना, देऊन टाकायचं. तो म्हणतो 200 रुपये ना 500 रुपये होतो, 700 रुपये रोज देऊन टाका. गरीबाला दिल्याने काही कमी पडत नाही आपल्याला, बरोबर आहे. गरीबाला दिल्याने अजिबात, जो कष्ट करतो ना त्याला द्या, काय फरक पडत नाही. आपल्याला देव डबल देतो, बरोबर आहे. तुम्ही उलट जेवढे मजूर जगवाल ना इथं, तेवढा परमेश्वर जास्त देईल तुम्हाला. हो, अहो तुम्हाला देव राजा बनवून राहिला आणि तुम्ही भिकाऱ्यासारखे वागता. तुमच्याकडे लक्ष्मी येते म्हणल्यावर लक्ष्मी कशा करता येते? आशीर्वाद देण्यासाठी. लक्ष्मी कशा करता असते? आशीर्वाद देण्यासाठी. आणि तुम्ही ती लक्ष्मी जर झाकून ठेवली आणि आवळून ठेवली तर मग तुमचा रावण झाला ना. राम सोडवायला येणार. जैन सर अडवून ठेवली, तिथं उदय लागले आता. नाही, उदय नाही, लक्ष्मी ज्याने लावून धरली तो रावणच ना, मग तिथं राम येणार आणि लक्ष्मीला घेऊन जाणार. सरतं नाव रामच आहे. आणि जिथं तुम्ही रामाला घेऊन येणार, लक्ष्मी पाठीमागे आपोआप येणार. आता लक्ष्मी येणार ना, तुम्हीच राम आहे ना आमचे. हे बघा, मला राम तुम्ही म्हणाल, पण ते सगळे आशीर्वाद त्याचे. आम्ही तर आमचं भाग्य समजतो, पाय लागली तुमच्या. त्याचे आशीर्वाद आहे सगळे, त्याचे आशीर्वाद आहे. म्हणून त्यांनी सिद्धी आपल्याला दिली. आणि ती जर मी जर घरीच बसलो घेऊन, तर तो रागवेल ना माझ्यावर. तो म्हणतो तुला वाटायला दिला ना प्रसाद, आणि तू स्वतःच बसला घेऊन, चल वाटून टाक. असं आहे ते. आणि म्हणून मी किती जरी मोठं असलं तरी मी तो वाटत राहतो. आणि मला माहिती आहे, जेवढा वाटेल ना तेवढं मला आनंद मिळेल, समाधान मिळेल. आलं लक्षामध्ये? तसं तुम्ही सुद्धा, तुम्हाला 36 लाख मिळाले ना, मी नेहमी सांगतो, शेतामध्ये जेवढे पैसे मिळाले त्यातले 25% परत त्याच बागेला द्यायचे. किती टक्के? 25. तुम्ही 10% तर द्या. हो, विदर्भ मराठवाडा कर, किती टक्के द्या? 10% द्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोक सर 25% परत बागेला देता. किती? 25%. परत बागेला 25% देता. तुम्ही कमीत कमी 10% द्या ना. तर तुम्ही 3.5 लाखाचे बेसल जर टाकले असते तर आता इथे पानं कमी फळं जास्त असते. हा माझा शब्द आहे. पानं कमी फळं जास्त असते. आणि अजून एक गोष्ट, या झाडावर 300 किलो माल हसत हसत निघाला असता, बरोबर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही अजून 2 बेसल डोस करा.
आणि चमत्कार पहा. 100%. तुमच्यासारखे सापडलेच नाही ना आम्हाला. कृषी केंद्रावर गेलो का हे घेऊन जा ते घेऊन जा. किती झालं हो बिल? 50,000. त्याला दिले 50,000. आमच्या लेकराची सोयी नाही लागेल ना. खरं आहे, कपडे खरं नाही, आहे. पैसे नाही ना, शिक्षण खरं आहे नाही, खरं आहे पैसे खरं आहे. परंतु काय होतं, आजपर्यंत मार्ग नव्हता, मार्ग आता भेटला. मार्गदर्शन नव्हतं. आता मार्गही भेटला, मार्गदर्शकही भेटला. आता फक्त कृती करायची आहे कृती करायची. आणि नियम पाळायचा, विधी पथ्य साधना त्या पाळायच्या. आलं लक्षामध्ये? हो सर. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे हे एस टी वैदिक भेटल्यामुळे तुमचा शेतीचा आत्मविश्वास किती वाढला सर? खूप वाढला. हा, उत्साह वाढला आमचा. उत्साह वाढला, हा हा शेती करण्याचा उत्साह हो, वाढला. हो. तुम्ही फक्त याच्यामध्ये एक चूक काय करता, मिळायला लागलं का द्यायचं बंद करता. हम्म. तसं नाही करायचं, उलट मिळायला लागल्यावर जास्त द्यायचं. मिळायला लागलं ना आपल्याला, त्याला जास्त द्यायचं. त्यांनी काय होतं, आणखीन मिळतं. मग तुम्हाला जेवढपर्यंत जमतंय मिळायचं, तुम्हाला जेवढं तोडता येते तिथपर्यंत ते देऊ शकते. एवढी ताकद आहे झाडामध्ये, तुमच्या मातीमध्ये ह्या एवढी ताकद आहे. आता ही एक चूक माप पोटामध्ये घेतली, आता इथून पुढे करायची नाही. नाही नाही. म्हणजे पार अगदी 1000 रुपये रोजाचा माणूस आला तरी चालेल, परंतु ते ब्रश कटरच वापरायचा. आणि ब्रश कटर पण कधी वापरायचा, जर गवत जर कमराच्या आसपास गेलं तर. जर गवत एवढंच असेल तर वापरायचा नाही. आणि खात्री बाळगा, एस टी वैदिकच्या बागेमध्ये साप कधीही दंश करत नाही. आजपर्यंत इतिहास आहे, इतिहास आहे. हो. सर्पाचा दंश होत नाही. तो तुमच्या सगळ्या चारी बाजूनी फिरेल, वावरत नाही येणार. हे आत्तापर्यंतची जडीबुटीची ताकद आहे. आणि ही जडीबुटी नुसती जडीबुटी नाही आहे, ही साधू संतांनी ती सिद्ध केलेली आहे यज्ञामध्ये. तुम्हाला फुकट जादू वाटते का ही? 2 डोस टाकल्यावर 2 लाख रुपयाचे डायरेक्ट 36 लाख. अहो जिथं 3 लाख रुपये होत नाही तिथे किती आले? 33 लाख झाले. आणि यावर्षी परत 75 लाख म्हणताय. पुढच्या वर्षी 1.5 करोड व्हाल ना तुम्ही अजून बेसल टाकल्यावर. आणि खर्च किती आहे म्हणे? फक्त 1.5 लाख रुपये. मग यावर्षी 3 लाख रुपये खर्च करा आणि मस्तपैकी ताकद द्या. पाऊस किती झालाय बघा, त्याला शेवाळ किती आलंय. बरोबर आहे. म्हणजे शेवाळावरून कळतंय की पाऊस किती झाला असेल. खाली पण शेवाळ आलेले पहा. म्हणजे एवढं एक आहे ते शेवाळ आहे ना. म्हणजे एवढं शेवाळ आहे. शेवाळ आले म्हणल्यावर पाऊस तुमच्याकडे भरपूर झाला. भरपूर झाला. बरोबर आहे. तरी पण मालाला काही फरक आहे का? म्हणजे पाण्याची पातळी 40 वर्षाची आली. 40 वर्षापूर्वी जेवढं पाऊस होता, पाणी होतं विहिरीला, तेवढं लेवल आली. पुढचे 5 वर्ष भ्याव नाही. नाही. 5 वर्ष नाही. आणि 5 बोर माझे 800 फुटाचे तसेच पडून आहे आता. मशीन आहे त्याच्या. बरोबर आहे. हा. आता मला सांगा, आता हा जो माल आलेला आहे, असा माल सध्या तुमच्या परिसरात किती बागांना आहे? काहीच नाही. नाही. सगळं फेल आहे. सगळं फेल आहे. नुसते सगळीकडे पाहिलं तर नुसते मला वाटतं हे याचं आपल्या कागदी लिंबूचं झाड आहे असं वाटतं. म्हणजे असे फळ लागले. निंबू झाला. लिंबू सारखाच आहे ना. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? STD खतामुळं झाडाची प्रत चांगली राहते, तंत्राची ताकद टिकून राहते. ताकद ठेवते आणि झाडही चांगलं राहते. बरोबर आहे. हो. बरं, डोक्याला काही ताप आहे का हो? काहीच नाही. फवारे बिवारे नाही नाही. काय हे मारा ते नाही, मारा? नाही, नाही. अनुज यावले सर आले ते म्हणले रिॲक्शनही नाही यात काहीची. काहीच नाही. नाही. बरं सर, फवाऱ्याचं मग सांगा हे कसं? काही गरज नाही पडत ना. नाही, काही गरज नाही. खालून दिलं तर खालून द्या ना. याचा फवारा आहे आमच्या तुमच्या करता तुम्हाला करायचे फवारे आहे आपल्याकडे. हा. पण तुम्हाला जर वाटले तर मारा, नाही तर नाही मारा. मोठ्या झाडांना काय गरज आहे फवाऱ्यांची? नाही, काही गरज नाही. बुरशी नाशक नाही, आपल्या पिकांवर रोग येत नाही. आपल्या पिकावर रोग तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही बेसल डोस टाकत नाही. म्हणजे झाडात ताकद वाढ. बरोबर बोलले. आपलं तंत्रज्ञान फक्त ताकदीवर काम करतं. कशावर? ताकदीवर अरे काम आपलं तसं आहे ना शरीराचं. बस. रक्त कमी झालं का आपलं तुम्ही गावठी तूप खा, मध खा, मस्त व्यवस्थित सात्विक आहार खा, हा. फळं खा, काहीच होत नाही. मटन नाही खायचं फक्त. हा, कसं बोलले तुम्ही? बरोबर आहे की नाही? त्याचं इडजण होते. हा. तुम्ही आहे आमच्या लाईन मध्ये. लाईनचे माणसं आहे ते. हा, मी मांसाहार करण्यानं काही नाव नाही ठेवत, परंतु माझा अनुभव असा आहे की जे लोक सात्विक घराणं आहे ना, माळकरी, सात्विक, चांगला विचार, परोपकारी, त्यांच्याच घरी एस टी वैदिक टिकतं. ही दैवी शक्ती आहे. हो. आणि ती त्याच ठिकाणी मिळते जिथं सात्विकपणा आहे. आई आहे 90 वर्ष. आहे? आई 90 वर्ष. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. एस टी वैदिक जर वापरलं तर माती पण सुपीक होते, माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान आहे का नाही? धनवान. आणि ग्राहक खाणारा आरोग्यवान आहे का नाही? या मंत्राप्रमाणे घडतंय ना. आणि आम्ही शून्य मशागत आहे. सोयाबीनला नाही, तुरीला नाही, वा 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 वा. काहीच नाही. मग आता तुम्ही सगळीकडे वापरता का? हा सगळ्याला? येस. हा सारं तुरीलाही आहे, पपईला सारं. कसं काय अनुभव आहे सगळा? चांगला एकदम
डोक्याला ताप नाही काहीच नाही काहीच ओके चालेल नाही, असं झाड झालं पाहिजे म्हणजे तुमचं झाड कसे आहेत सलावर गेले सलावर हे गेले. असं गेले हा हा हा, असं राहिले. हा, हा, तर सर. तुमचं म्हणणं असं आहे की हे असं पानं रिकामं कमी झालं आहे. भरेल का पानं भरेल कमी आहे का? पानं कमी आहे एक लक्षात घ्या तूप खाल्यावर काय येणार आहे रूप येणार आहे आता हा जो माल आहे बरोबर आहे की नाही हे माल एवढा जबरदस्त यालाय तर पण हे झाड तर कसं होतं पूर्वी सलावर गेलं होतं हे बघा. सलाड रोज होतं हा. आहे की नाही सलावर गेलं बाग आहे मग सलावर गेलं बाग झाड आहे ते झाड पूर्ण काय झालंय रिकवर बघा इथपर्यंत खराब आहे बघा हे बघा बाजूला. हा, हा, आहे ना माझ्या तिथे आहे सर म्हणजे हे बघा सलावर गेलं पूर्ण मोठं खोड आहे पण ते सुद्धा बाग काय झालं एकदम एक नंबर झालं एक नंबर मला सांगा या शेतकऱ्याची बाग सुधारली तुमची का नाही सुधारणार सुधारणार तूप खाऊ घाला हा. आहे की नाही हो सर आता हा माल कधीचा आहे आंबे आहे आंब्याचा आहे जानेवारी महिन्यात ओके मग आता आंब्याचा माल काढला तुम्ही का काय नाही काढायचं आहे आता काढायचं काढायचं आहे. तर तुम्ही एक फोडला कच्चा फोडला दाखवा साल दाखवा कच्ची आहे पूर्ण पूर्ण कच्च बर मग पुढे तुम्ही टेस्ट ते खूप चांगले हा टेस्ट खूप चांगली आहे याची खा ना त्यांना दे काकांना दे हिरवं वाटल्यामुळे आंबट आहे थोडी तरी पण हिरवा आहे ना पण तरी पण हो हे त्याची ग्रोथ बघा व्हेरी गुड सर हा व्हेरी गुड म्हणजे हिरवा आहे तरी पण हो रस भरपूर आहे रस भरपूर आहे आणि त्यामध्ये ताकद किती बघा ना ताकद खूप आहे यात हा त्याला निघत नाही पहा पैलवानाला नाही सर मग हे अवजार काही काम नाही आता इथं काहीच नाही एवढा बघा मला सांगा कच्चा आहे तरी पण कच्चा आहे तरी गोड गोड आहे, आहे. गोड मी आहे, येताना टेस्ट एक त्या बागेचा काढला हा पिकलेला होता हा. तरी पण टेस्ट हेच होतं अशी नाही हम्म. हे यंत्र आता काही कामाचे नाही नाही काही हे सगळे फेकून द्यायचे कोणाला लिहून टाकू हा विकून टाकायचे तुम्हाला बागेचं काही कामाचे नाही तर त्या बागांवरचा माल आहे तुम्ही जर खायला गेला तर तुम्हाला तो खराब लागला आणला होता मी तो आधी बर. खात होतो ना तो हा पण हा होता. मग आणि हा आणतो तरी तो म्हणजे तो पिकलेला होता आणि हा कच्चा जरा सारखाच लागतो सारखा लागत आहे म्हणजे जेव्हा हा पिकेल तेव्हा कसा लागेल बंगलोर पर्यंत एकदम गेला तर best. माल खराब नाही होत. खराब नाही झाला हो टिकेल तरच विकेल हा. हो शिकाल तर टिकाल आणि टिकेल तरच चांगल्या भावाने विकेल आणि व्यापाऱ्याचे मला एवढे फोन येऊन राहिले हा. कधी बाग पाहायला येऊ कधी बाग पाहायला काय बात करता हो मग मला सांगा शेतकऱ्याला इज्जत वाढली की नाही हो त्यांना आठवू राहिला मागचा बाग कसा होता हो आणि या वर्षी आला म्हणल्यावर त्यांना किती आनंद झाला खूप म्हणजे बघा शेतकऱ्याचा माल पिकलायचा जेव्हा व्यापाऱ्याला आनंद होतो हम्म. तेव्हा शेतकऱ्याला भाव मिळतो कारण त्याला पण पुढे विकायला माणसं मजा येते पाठवून ना. राहिले पाहासाठी हा माणसं माणसं पाठवून राहिले हो देऊ नका लवकर हा हम्म. ओके म्हणजे तुम्ही हे बागेचं व्यवस्थापन बघता सगळं खत वगैरे घालणं किती वेळा बेसल डोस टाकला यावर्षी एक वेळा एक वेळा मध्ये त्यांनी टाकला नाही नाही मग तुम्ही का टाकायला लावला मी म्हटलं काय? त्यांना टाका आपण रस्ते नव्हते हा. ते म्हणे नंतर टाकू दिवाळी अच्छा म्हणजे तुम्ही त्यांना आठवण करून दिले का टाकायचाच आहे? का बरं म्हणजे मला असं वाटलं पहिल्या वर्षी टाकल्यानंतर 2 वर्षापूर्वी हा 2 वर्षापूर्वी रोग नाही काही नाही संत्रा एवढा आला होता हा. पूर्ण जमिनीवर फांद्या होत्या अशा टेकलेल्या खाली टेकलेल्या. बरोबर आहे ना एकही फांदी 200 नाही टन मोडली संत्रा काही निघालं मोडली होतं काहीच हा? नाही 200 टन संत्रा निघाला 200 टन संत्रे निघाले एकही फांदी मोडली मोडली नाही आलं का नाही स्टीलचं संत्रात चमक एवढी होती हा का व्यापारी कोणताही जरी आला तर बसून राह खाली असा फिरे नाही जास्त संत्रच पाय एका ठिकाणी बस हा. तृप्त झाले डोळे त्याचे म्हणून तुम्ही त्यांना परत टाकायला लावला परत टाकलं तर परत चमत्कार झाला आता तुम्ही आणखी 2 बेसल डोस टाका हा, टाकतो किती म्हणतो ना. 2 बेसल डोस यांना 35 वर्ष झाली माझ्या वा 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 व्हेरी गुड छान खूप छान आणि आज या वर्षी तुम्ही जर समजा करताय तर पुढच्या वर्षी टार्गेट ठेवा की या बागेला 7.5 लाख रुपये खर्चच करायचा 10% खर्च परत कुठे घालायचा करते सर बागेतच करायचा हा करा मस्त छान करा हो चला थँक्यू आभारी आहे